स्नोई कशी चिडते आणि स्नोई कशी हसते आणि स्नोई कशी रडते स्नोई? हेलो एवरीवन, गुड मॉर्निंग एंड वेलकम बैक टू माय चॅनल. वेलकम बैक टू द न्यू व्हिडिओ. भारत माता की जय. जय हिंद. आज आहे प्रजासत्ताक दिन, म्हणजे रिपब्लिक डे. आज 75 प्रजासत्ताक दिन आपण सेलिब्रेट करतोय. 26 जानेवारी आज सुट्टी आहे आणि थोडंसं उशिरा उठलो, त्याचं मला गिल्ट आहे. मला असं होतं की लवकर उठून जरा मला सेलिब्रेशन करायला जायचं होतं. आमच्या सोसायटीमध्ये सेलिब्रेशन खूप भारी झालं. दादा पण गेला होता. मी उठलो, पण जेव्हा जनगण मन चालू झालं मी एकदम झोपेतून उठलो आणि गॅलरीत जाऊन असं उभं राहिलो सावधान पोझिशन मध्ये. थोडंसं यार कुठेतरी खंत वाटते, बिकॉज मी रात्री ना खूप उशिरा झोपलो, एडिटिंग करत होतो आणि मला जागच नाही आली. जाग आली होती पण इतकी जीवावर येत होती उठायची, तर आय डोंट नो. बट ठीक आहे, पुढून मी लक्षात ठेवेल किती जीवावर येऊ द्या, किती काय होऊ द्या, पण असे जे आपले इम्पॉर्टंट सेलिब्रेशन आहेत त्याला मी कधीच मिस नाही करणार. आणि येस, प्राऊड टू बी अन इंडियन, कारण की आपल्या देशात, आपल्या भारतात एवढे भारी भारी फेस्टिवल होतात, जसं रक्षाबंधन, दिवाळी, मकर संक्रांती, इंडिपेंडन्स डे, रिपब्लिक डे, गणपती बाप्पा, गणेश फेस्टिवल असतं 10 दिवस. किती भारी ना. म्हणजे आपण खूप ब्लेस्ड आहे. आपण भारतामध्ये जन्म घेतलाय आणि आपण इथं राहतोय. आपण हे सगळे फेस्टिवल आहेत आपले, हे एन्जॉय करू शकतो आणि करतोय. आता चला पटकन जाऊयात. माझ्या मित्रांचे कॉल येत आहेत. आज आपली मॅच आहे. इथून पुढे 3 दिवस मॅच आहे. माझ्या ऑफिसचे 2 मॅचेस राहिल्या, त्या सॅटर्डे आणि संडेला, आणि आज फ्रायडेची आमच्या सोसायटीची मॅच आहे, तर तिथं पण जायचंय. बिचारी माझी वाट बघतात. आपली बॅट पण घेऊन घ्या आपण. लेट्स गो. चल चल क्रिकेट खेळायला जाऊ. चल चला 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 चला. स्टॉप स्टॉप. घे बॅटिंग कर. हा कर बॅटिंग. छोडू छोडू. पटकन जाऊयात, बिकॉज सगळे गेलेत आणि तो एकमेव माझा मित्र आहे तिथं, तो माझ्यासाठी थांबलाय, अंकुर. गडाडात वाजले 11 वाजून 11 मिनिटं. आमच्या कॅप्टनला कॉल केला आम्ही. कॅप्टनला म्हटलं 11ची मॅच आहे, खरं खरं सांग कधी स्टार्ट होणार आहे. ते ग्राउंडवर सगळे पोहोचले होते. मला उशीर झाला म्हणून फोन करून म्हटलं विचारू, कारण की ब्रेकफास्ट बाकी, सगळंच बाकी. कॅप्टन म्हणतो 5 मिनिटात लवकर येऊन जा. मी म्हटलं प्लीज विचारा त्यांना खरंच किती. अख्खी एक मॅच बाकी. ती एक मॅच झाल्यानंतर आमची मॅच आहे. तर आम्ही डिसाईड केलं की आधी नाश्ता करून घेऊ. अंकुर, भाऊ, ललित दादा आणि मी. नाश्ता झाला आहे, आता चहा पिऊ आणि मग ग्राउंडवर जाऊ आपण. आमचे कॅप्टन आणि बाळा या लोकांवर कधी भरोसा नाही करत मी. काय म्हणताय तुम्ही? नाही आधी काय बोलले तुम्ही आल्यावर? नाही नाही, आधी जे बोलले होते ते खरं बोलले होते तुम्ही. अंकलला म्हणा तुम्ही हारून कशाला? नो अंकल लुजर नाही. अंकलने खूप रन मारले, 64 रन मारलेत आज बी, तरी आम्ही हारून गेलो. आमचा नेक्स्ट प्लेअर आता तुझेच ना. आता आम्ही तर हारलो. वाव, तुझ्यापेक्षा मोठी ती बॅट आहे. लगानचे आमिर खान. तुला आणू का क्रिकेट बॅट? आणू का छोटी बॅट आणू का तुला? बॅट आणू छोटी बॅट? बर. स्नो हे काय? बॅट. वाजून गेले 1:15 आणि आता आपण जस्ट आलोय घरी. मॅच झाली आहे, मॅच हारलो आपण. मॅच हारायचं रिझन म्हणजे की आमचे बॉलर नो बॉल, बॉलिंग एकदम चुकीची पडली आमची. बॅटिंग चांगली झाली, मी मस्त रन मारले, 66 रन मारले. 6 ओव्हरची मॅच होती, बट ठीक, हारजीत होत राहते. आपण आधीच सांगितलंय, सगळे जे टीमचे प्लेयर्स आहेत ते जेव्हा चांगले खेळतील सगळे, तेव्हाच मॅच जिंकू. असं एका दुसऱ्यावर नाही चालणार, कोणी किती चांगलं खेळलं तरी. पण आता आराम करू थोडा. आणि त्याचा आधी सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे मला परत खाली जावं लागणार आहे, बिकॉज आलो तेव्हापासून स्नोई बॅट करते. त्याच्यासाठी जरा छोटी आणि प्लास्टिकची बॅट घेऊन येऊ, जेणेकरून तिला खेळता येईल. आपली ती जी बॅट आहे ना ती खूप मोठी आहे आणि तिला पकडता पण येत नाही, जरा डालाडूल जाते. तो ती पहिली बॅट घेऊन येऊ आणि मग नंतर आराम करू आपण. स्नो कुठे आहे रे? स्नो काय पाहिजे तुला? शू केली तिने. हाँ ये कर लो पहले. इथं आहे बॅट, बट ही खूप जास्त मोठी आहे, म्हणजे स्नोईचा हाईट पेक्षा अजून थोडी मोठी, तर ही पण नाही चालणार आपल्याला. ही परफेक्ट हाईटची बॅट आहे. स्टंप पण आहे, बॅट पण आहे, बॉल पण आहे. हे भारी वाटतंय मला, कारण की याच्यात जे स्टंप्स वगैरे आहेत ना ते तर यूज नाही होणार, बिकॉज तिला अजून तेवढं समजत नाही.
तर मला वाटतं हेच घेऊन घ्यायला पाहिजे बघा, बेस्ट. तिचं एवढी हाईट आणि बॉल पण. अशी ट्रॉफी पण भेटलेली आमच्या टीमला हारल्यानंतर. सो आता ही टीमने मला देऊन दिली बिकॉज चांगले रन मारलेले. चला वरती घेऊन जाऊ आपण. बाहेर एवढं जास्त ऊन आहे ना बापरे. मी क्रिकेट पण खेळत होतो ना, असं वाटत होतं कधी घरी जाईल कधी झोपून जाईल. पण आपलं जेवण बाकी आहे, जेवण करू त्याच्यानंतर खरंच मी झोपून जाईल बिकॉज माझे डोळे आग मारतात लिटरली त्या उन्हामुळे. टेस्ट सिरीज पण चालू आहे, इंडिया वर्सेस इंग्लंड. भारी खेळते इंडिया. 45 रनांची लीड आहे आपल्याकडे. आमचे मिठू दादा फायनली येऊन गेले. क्या बात आहे. आज प्रजासत्ताक दिनानिमित्त आमच्या इथं पुरणपोळी झालेली. बट आपण डाळ भात, एग्स आणि एक पुरणपोळी खातोय. हे पण मला शिव्या दिल्या घरच्यांनी म्हणून खावं लागतं, नाही तर मला आवडत नाही एवढं. अडीच आपलं जेवण डन. आता मी हे बघा फेस मास्क लावून घेतलं बिकॉज आपण उन्हातून मॅच खेळून आलोय. आता मी झोपून जाईल, थोडा आराम करेल, थोडा रिलॅक्स करेल आणि त्याच्यानंतर बघू आपण काय ते. ऑल राईट, गुड मॉर्निंग माझ्यासाठी, तुमच्या सगळ्यांसाठी गुड इव्हिनिंग. वाजून गेले 6:30 संध्याकाळचे. आणि येस, म्हणून मी दुपारी झोपत नाही, कारण की मला आहे ना पूर्ण दिवस असा आळस राहतो. तुम्हाला माहिती असेल, आपण ते फेस मास्क लावलं, म्हटलं जरा आराम भेटेल. उन्हातानातून आलो आणि झोपल्यानंतर आता मगाशी उठलोय मी, किती 5:30 पर्यंत उठलो. आता मागच्या 1 तासापासून मी एडिटिंग करत होतो राहिलेली. ती झाल्यावर आता म्हटलं चला व्हिडिओ शूट करूयात आणि जिमला पण जाऊयात. मला इतकी अशी जोराची भूक लागली ना, आतून कंट्रोल होत नाहीये, कारण की घरात कोणीच नाहीये. ताईला मी सांगितलं म्हटलं सुट्टी घ्या, जर एकट्यासाठी बनवायचं असेल तर मी सुट्टी देऊन देतो आणि बाहेर मित्रांसोबत जाऊन खाऊन येतो. तर म्हटलं ताई पण नाहीये आणि भूक पण जोरायची लागली तर बाहेर जाऊ, तिकडनंच मग थोडा टाइमपास करू, असं जिमला चालला जाऊ. आणि यस, अजून एक गोष्ट, कॅप्टन मी आता पुढच्या वर्षापासून ठरवलंय की कुठल्याही क्रिकेट टीमचं कॅप्टन नसेल मी, बिकॉज या कॅप्टन मध्ये ना खूप जास्त रिस्पॉन्सिबिलिटी असते. लॉंग विकेंड आहे, या मॅचेसमुळे मी कुठे जाऊ शकत नाही बिकॉज आपले जे प्लॅन आहेत ना ते होत नाही. आणि बघा ना, लॉंग विकेंड असून आम्हाला कुठे जाता आलं नाही, कुठे फिरता आलं नाही, काहीच नाही. आणि सगळ्यांना एक रिक्वेस्ट आहे, कमेंटमध्ये मला नक्की सांगा परडीहून कोण आहे, संभाजीनगरहून कोण आहे. आमचा प्लॅन बनतोय की आम्ही दोघेही ज्योतिर्लिंग आहेत आम्ही कव्हर करणार आहेत. सो प्लीज आम्हाला जरा ह्या वेळेस ट्रान्सपोर्टेशनचे प्रॉब्लेम दिसले, कारण की परडीहून संभाजीनगर जायला कुठलं ट्रान्सपोर्टेशन दिसत नव्हतं, हॉटेल्स दिसत नव्हते. तर कोणाला आयडिया असेल, तुम्ही जर गेला असाल तर प्लीज कमेंटमध्ये किंवा इंस्टाग्रामवर मला मेसेज करा, तुमची खूप हेल्प होऊन जाईल. सो थँक्यू सो मच ॲडव्हान्समध्ये त्यासाठी. असं माझ्यासोबत खूप वेळेस झालंय, मी जसं जिमसाठी निघायला जातो ना, मी आधी मंदिराकडे बघतो आणि मला परत रिअलाइज झालं की घरात कोणीच नाहीये, संध्याकाळची देवपूजा होणार नाही. मला नंतर रिअलाइज झालं की नाही, देवपूजा करूनच जायला पाहिजे. आणि जेव्हा मी रोज जातो तेव्हा काय असतं ना, कोणी कोणी घरात असतं. तर दादा वहिनी महेशदादाकडे गेलेत, ते येणार नाही आहेत रात्री. सो म्हटलं ही माझी एक चांगली सवय आहे की मी जेव्हा पण असं जातो तर मंदिराकडे बघतो आणि मग जातो. आणि अचानक लक्षात आलं की आपली देवपूजा राहिली, आधी देवपूजा करून घेऊ आणि मग जाऊ आपण. चलो आता आपण जाऊ शकतो जिमला. डन विथ माय वर्कआउट एक नंबर झालं. चुम्मेश्वरी वर्कआउट झाला, मजा होऊन गेली. आणि जेव्हा वर्कआउट भारी होतो ना, मी इतका खुश असतो त्या आरशामध्ये माझ्या स्वतःची बॉडी बघून, माझे रिझल्ट बघून. वाव, बस माझी एकच विश आहे की हा जो वर्कआउट आहे जे चाललंय मी एकदम कंटिन्यू करू. ॲटलिस्ट मी 2-3 महिने जरी असं कंटिन्यू केलं ना, माझी जी ड्रीम बॉडी जी मला बनवायचं आहे, जी मला खूप वर्षापासून इच्छा आहे, बट काही ना काही रिझनमुळे कधी इंजुरी होऊन जाते, कधी ट्रॅव्हलिंग होऊन जाते, त्याच्यामुळे मी ते करू शकत नाही. बट कधी ना कधी ते अचीव करू आणि असं प्राऊडली मी ते फोटोज टाकेल, ते व्हिडिओज टाकेल. असं एक छोटंसं स्वप्न आपलं, पण ते पण लवकरच पूर्ण करू. बट येस, वर्कआउट एक नंबर झाला. बाळाला कॉल केला होता, बाळा 10 वाजेनंतर येणार आहे. आता वाजून गेलेत 9:42. तर मी असं विचार करतोय घरी जाऊयात, बॅग ठेवल्यानंतर मग बाळा आल्यानंतर त्यासोबत जाऊ, बिकॉज मी ताईला जेवण नाही सांगितलं तर बाहेरच खावं लागेल आपल्याला. तर बघू, बाहेर काहीतरी खाऊयात. आणि येस, वर्कआउट खरंच एक नंबर झाला, मजा येऊन गेली वर्कआउट करून. मी आज जिममध्ये ना 2 व्हीलरवर गेलो होतो आणि मी अशी हाफ पॅन्ट घालून गेलो होतो. तर येताना असली भयंकर थंडी लागली ना मला, कुठं अशी थंडी घुसली ना. मी म्हटलं जरा बाहेर जायचंय ना गिरीधर जरा लांब आहे, तर आपण फुल पॅन्ट आणि पूर्ण पॅक होऊन जाऊ, बिकॉज थंडी जर घुसली आणि मग वाट लागली, आजारी पडायचे चान्सेस खूप वाढून जातील. पुण्यात या वीक मध्ये खूप थंडी असणार आहे, सो आपण रिक्स अजिबात नाही घेणार. आपण ऑल पॅक झालोय. वाजून गेले 10:05 बाळा खाली होऊन गेला. मी आधी बघितलं बाळा खरं झालाय का, तो खरंच खाली होऊन गेलाय. चला पटकन जाऊयात आणि आपण ऑल पॅक, नो थंडीचं टेन्शन, काहीच नाही. आता बिंदासपणे आपण जाऊ शकतो आणि आरामात जेवण करून चहा पिऊन परत येऊ शकतो. ऑन कॅमेरा बोल, काय बोलला आता? माणुसकीचं मला तू सांगतो. याची वाट मी 10 मिनिटं जिम जवळ बघितली, तिथून मी घरी येऊन गेलो आणि तूच मला माणुसकी सांगतो. वरती 15-20 मिनिटापासून मी थांबलो तुझी वाट बघत.
तुला इथे यावं लागलं बिकॉज तू उशिरा आलाय, अर्धा तास उशिरा आलाय तू. तुला माणूस काय का आधीच फोन करून सांगितलं होतं 9:30 वाजता रेडी राहा. कसे केस तू असे करता? कोणी आठवतंय का असं केस करताना? कुठल्या तरी एका सिरीज मध्ये हिरो असं नाही करत का? अरे हा, चलो बाळा, लेट्स गो. चला जरा जाऊयात आणि डोकं शांत करून यात, बिकॉज आमच्या उद्याच्या मॅचचे इतके सारे प्रॉब्लेम येतात ना. ऐन टायमावर लॉंग विकेंड म्हणून प्लेयर्स इकडे तिकडे गायब होतात. मी नाहीये, मग मी काय एकटा जाऊन खेळू का तिथं? वाजलेत 12:02 होय. निघ हा, निघल हा, निघ लवकर निघ. चला वरती जाऊयात. आणि अजून एक भारी गोष्ट म्हणजे की मला वाटलेलं दादा वहिनी येणार नाहीत आजच्या दिवशी, पण लुक ॲट दिस आवर गाडी येऊन गेली. म्हणजे दादा वहिनी स्नोई ते पण येऊन गेलेत. जाते ऊपर आणि ब्लॉक को ऊपर ही एंड करते. जर स्नोई जागी असेल तर तिच्यासोबत खेळू, ती जर झोपली असेल तर आपण आपल्या रूममध्ये एडिटिंगची कामं करू. तर ते तुम्ही फिगर आउट करा बरं ते कसं असेल. ऑलराईट, येऊन गेलो मी माझ्या रूममध्ये आणि आपला लुक असाच राहणार आहे आज. मी असं काही टोपी वगैरे काढणार नाही, पण मला थंडी वाजायला लागली. दादा वहिनी पुढे लाईव्ह करतायत आणि स्नोई झोपून गेली. सो आपण ह्या व्हिडिओला इथंच संपवूयात. उद्याचे आणि परवाचे प्लॅन मला माहिती नाही, बिकॉज माझे उद्या परवाचे दोघंही मॅच कॅन्सल झालेत जस्ट बिकॉज लॉंग विकेंड, सगळ्यांच्या ट्रीप, सगळे इकडे तिकडे गेलेत. टीममध्ये फक्त 4 प्लेयर अवेलेबल होते आणि 4 प्लेयरमध्ये मॅच होऊ शकत नाही, म्हणून मी मेल ड्रॉप केला आणि आमच्या सगळ्या मॅचेस कॅन्सल करून घेतल्या. सो येस, फिलिंग सॅड फॉर माय सेल्फ बिकॉज मी मॅचेससाठी माझे कुठलेही प्लॅन नाही केले आणि झाला वाटोळं. बट ठीक आहे, असो, या सगळ्या गोष्टींमधून शिकतो. आणि मी खरं सांगतो, पुढच्या वर्षापासून आपण टीम कुठली रजिस्टर करणार नाही आणि कुठल्याही प्रकारची कॅप्टन्सी हातात घेणार नाही, बिकॉज एवढ्या सगळ्या रिस्पॉन्सिबिलिटी घेऊन शेवटी आपलाच पचका होतो आणि आपलंच नाव खराब होतं. बिकॉज जेवढे पण आम्ही कॅप्टन्स आहेत सगळ्यांमध्ये आपलं अशी इमेज बनते यार की तुम्ही मॅचेस कॅन्सल केला, तुम्ही मॅचेस खेळल्या नाही अँड ऑल. मला वाईट वाटते कुठेतरी. बट असो, आपण भेटूयात पुढच्या व्लॉगमध्ये. ह्या व्लॉगला आपण इथेच एंड करूयात. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या, आजूबाजूला जेवढे लोक आहेत त्यांची काळजी घ्या, आणि मोस्ट इम्पॉर्टंट आपल्या फॅमिलीची काळजी घ्या. आणि प्लीज सबस्क्राईब करून द्या. नवीन असाल तर व्हिडिओला लाईक करून द्या आणि कमेंट सोडून जा आणि सबस्क्राईब नक्की करा. ठीक आहे, भेटूयात आपण पुढच्या व्लॉगमध्ये. बाय, गुड नाईट, टेक केअर, बाय बाय. मी असं कुठला तरी त्या असो, बाय. 1 2 3 माईक चेक. परत मी व्हिडिओ शूट करतो. तिसऱ्यांदा, दुसऱ्यांदा आणि 0.5 करतो. 1 वर केला, ब्लर आला. दुसऱ्यांदा गेला, ब्लर आला. आता ही टेस्टिंग करतोय. माईक चेक 1 2 3 क्लिअर.